आज पहिल्यांदाच नेहा खूप हतबल झाली होती. खरंच आज फक्त आणि फक्त घराचा, सासू-सासऱ्यांचा विचार करून तिने तिच्या करिअरवर पाणी सोडले होते. घरातील कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या यात ती पुरती अडकली होती. स्वतःभोवती तिने एक कुंपण आखून घेतले होते. पण तिने स्वप्नातही विचार केला नव्हता. पुढे जाऊन तिच्या या सामंजस्यपणाचा त्रास तिलाच भोगावा लागेल. 2 दिवसांनी नेहाच्या वडिलांची 65 होती. सगळ्या भावंडांनी मिळून ती जोरात साजरी करण्याचे नियोजन केले होते. खूप दिवसापासून त्यांचा हा प्लॅन सुरू होता. वडिलांसाठी प्रत्येकजण काही ना काही गिफ्ट घेण्याचे प्लॅन करत होता. नेहा देखील विचारच करत होती, काय घ्यावं बाबांसाठी गिफ्ट. सगळ्यांनी मिळून एकच छान वस्तू घेतली तर आपल्या बजेटमध्ये बसेल, असा विचार करून नेहाने तिचा विचार सर्वांना सांगितला. पण एकच वस्तू घेण्यापेक्षा प्रत्येकाने आपापल्या परीने आपली आठवण बाबांकडे कायम राहावी या उद्देशाने वेगवेगळी वस्तू दिली तर छान होईल, असा विचार बहिणीने बोलून दाखवला. मी तर बाबा चांदीच्या घड्याळ बाबांना गिफ्ट म्हणून देणार आहे, हे माझे आधीच ठरले आहे. नेहाच्या मधल्या बहिणीनेच म्हणजेच निशाने तिचा निर्णय सांगितला. धाकट्या बहिणीने सोन्याचा मुलामा असलेल्या दांड्याचा चष्मा बाबांना देणार असल्याचे स्पष्ट केले. कारण रोजच चष्मा बाबांच्या जवळ राहील आणि याशिवाय दुसरी छान भेट असू शकत नाही. तेवढ्यात नेहाचा भाऊ सुमित म्हणाला, मी आणि समिधा मिळून बाबांना सोन्याची चैन करणार आहोत. बाबांची अधिक हौसमौस झाली नाही. समिधा म्हणजेच नेहाची भाऊजाई. ती देखील चांगल्या पगाराच्या नोकरीवर होती आणि नेहाचा भाऊ देखील चांगला कमावता होता. त्यामुळे दोघांनी मिळून बाबांना सोन्याची चैन गिफ्ट म्हणून देण्याचे फायनल केले होते. आता सर्व भावंडांचे तर फायनल झाले होते. पण मी काय गिफ्ट देऊ बाबांना? नेहाला काहीच समजत नव्हते. त्याही पलीकडे जाऊन विचार केला तर नेहाला इतक्या महागड्या वस्तू घेणे परवडणारे नव्हते. घरची गरिबी होती असे नाही, पण मनाप्रमाणे खर्च करण्याची तिच्या घरी मुभाच नव्हती. छोटे छोटे खर्चही मांडून ठेवले जायचे. सर्व खर्चाचा सासऱ्यांना हिशोब द्यावा लागायचा. स्वतःसाठी खर्च करायचा झालास तर फक्त गरजेच्या वस्तूंवर. पायफर खर्च करण्याची कोणालाही परवानगी नव्हती. तिच्या दोन्ही बहिणी देखील जास्त कमावत्या होत्या असं नाही, पण त्यांच्या घरचे वातावरण थोडे फ्री होते. मनाप्रमाणे जगण्याचे स्वातंत्र्य त्यांना होते. कोणत्याही दबावात त्यांना वावरावे लागत नव्हते. त्यांच्या घरी त्यात त्यांचे नवरेही बऱ्यापैकी कमावते होते. नेहाच्या घराचे वातावरण पूर्णतः या उलट. भावंडात मोठी असल्याने आधीपासूनच खूप समजूतदार असणारी नेहा पहिल्यापासूनच स्वतःचा नाही तर आधी दुसऱ्यांचा विचार करायची. लग्नापूर्वी नोकरी करणारी नेहा लग्न झालं आणि सासरच्या जबाबदाऱ्यात पुरती गुरफटून गेली. स्वतःचे आयुष्य जणू तिने सासरच्या लोकांच्या ताब्यात स्वतःहूनच देऊन टाकले होते. कधी कधी तिला स्वतःचाच खूप राग यायचा. बाकी सगळं ठीक आहे, पण मी हातची नोकरी सोडायला नको होती. झाली असती थोडी ओढाताण, पण आज जो त्रास होतोय तितका त्रास तर झाला नसता ना. आज एकही रुपया मी कमवत नाही म्हटल्यावर ऐनवेळी बाबांना गिफ्ट घेण्यासाठी कोण पैसे देईल मला? नरेशकडे मागितले तर त्याला पुन्हा त्याच्या बाबांना उत्तरे द्यावी लागणार. माझ्यामुळे त्याला ऐकून घ्यावे लागणार, जे मला अजिबात नाही आवडणार. पण काय करू मी आता? 2 रुपये कधी बाजूला टाकले नाहीत आणि चुकून असलेच तर कधी लगेचच कोणाला गरज पडली तर देऊन टाकले. पण आता मला जेव्हा गरज आहे तेव्हा मी काहीच करू शकत नाही. नेहा खोल विचारात गुंतली होती. नरेश रूममध्ये आला. तिचे लक्षच नव्हते. काय मॅडम, कुठे हरवलात? एवढा कसला विचार सुरू आहे? अरे कधी आलास तू? सॉरी हां, माझं लक्षच नव्हतं. सॉरी काय त्यात? एवढा काय मोठा गुन्हा केलास तू? तुला ना नेहा पहिल्यापासूनच एक घाणेरडी सवय आहे. चूक असो नसो पण सॉरी म्हणायचं. किती ग तो चांगुलपणा. बस झालं, वाईट दिवस संपले आता. लाचारासारखं जीवन का म्हणून जगायचं आणि अजून किती दिवस? तुझा नवरा बायकोचे आणि मुलांचे सर्व काही करू शकेल इतके कमवतो आता. त्यामुळे आता तरी चूक नसताना कोणालाही सॉरी म्हटलेलं मला आवडणार नाही. अरे सगळं मान्य आहे, पण आता आपले भागले म्हणून असे बोलायचे का? अजिबात नाही. पण जेव्हा मला खरंच गरज होती तेव्हा फक्त तू एकटी होतीस माझ्यासोबत. आईबाबांनी तर मला केव्हाच मूर्ख, बेजबाबदार, स्वतःच्या बायकोपोरांचं पोट भरू शकत नाहीस तू, असे बोलून मला केव्हाच माझी लायकी काढली.
सतत त्यांना त्यांच्या धाकट्या लेकाचं कौतुक. का तर त्यांचा लाडका लेक आणि सून नोकरी करतात ना. इतका तुझा भाव कोण करेल का? मी नाही, पण माझी बायको घरासाठी मरमर करते हे नाही दिसले कधी त्यांना. कधी केलं तुझं कौतुक? अगं, त्यांची धाकटी सून तुझ्या जीवावर मजा मारते, नोकरी करते, पण तिचं किती कौतुक त्यांना. मला काय वाटत असेल तेव्हा. आधी शांत हो बरं तू. उशिरा का होईना पण झाले ना सगळे ठीक. मग नको ना चिडचिड करूस. बरं, तू कसला विचार करत होतीस एवढा? काही विशेष नाही ना? सांगणार आहेस का आता? काही टेन्शन आहे का? नेहाने मग सगळी हकीकत सांगितली. बस एवढेच ना? नको काळजी करूस. तू म्हणशील ते गिफ्ट घेऊन आपण बाबांसाठी. आता तरी खुश? अरे पण मला नाही पटत ते. उगीच त्यामुळे घरात वाद नको व्हायला. मी नाही घाबरत आता कोणाला आणि तू देखील घाबरू नकोस. बोल, काय घ्यायचंय बाबांसाठी? बघू नंतर सांगते म्हणत तिने तात्पुरता विषय टाळला. अजूनही नेहाचे मन तयार नव्हते नरेशच्या पैशातून बाबांसाठी गिफ्ट घ्यायला. दुसऱ्या दिवशी बहिणीसोबत नेहाचे सुरू असलेले बोलणे सासूच्या कानी पडले. सासूलाही आता कुणकुण लागली होती. काहीतरी मोठं प्लॅनिंग सुरू आहे आपल्या सुनबाईचं. लगेचच सासूने जाऊन सासऱ्यांना ही बातमी दिली. करूच दे तर त्यांनी मोठा खर्च, मग बघतो मी. आता कुठं कमवायला लागलेत, म्हणजे मनाचे मालक थोडेच झालेत. इतके दिवस आपल्या जीवावर आयते बसूनच खात होते ना. त्याची रक्कम आधी टाका म्हणावं, मग करा वाटेल तसा खर्च. सायंकाळी ऑफिसमधून आल्यावर नरेशने नेहाला आवाज दिला. अगं नेहा, जायचंय ना आपल्याला बाहेर. आवर पटकन. आता कुठे? आणि रात्रीचा स्वयंपाक कोण करणार? आईने लगेचच नरेशला मोडता घातला. अगं आई, आजच्या दिवस कर की तू. आम्ही नेहाच्या बाबांच्या वाढदिवसासाठी गिफ्ट घ्यायला जात आहोत. आता या वयात आणि वाढदिवस? कशासाठी नसते नखरे पाहिजेत आणि कशाला हवाय तो उगीच नसता खर्च? सासूचे हे शब्द नेहाला खूपच लागलेत. पण उगीच वाद नको म्हणत यावेळीही ती गप्पच बसली. काय मग नेहा, पाहिलं ना काय किंमत आहे तुझी या घरात? बस सगळ्यांची मने जपत तू. अगं, हे लोक तुला काय वाटेल याचा साधा विचार देखील करत नाहीत. यावेळी पहिल्यांदा नेहाला नरेशचे म्हणणे पटले होते. खरंच नकोच तो चांगुलपणा. आपण सतत सर्वांचा विचार करतो, पण हाच स्वभाव मला नेहमी नडतो. सगळेजण आपल्याला गृहीत धरायला लागले आहेत. जाऊ दे, नको जास्त विचार करूस तू. आवर पटकन. आज पहिल्यांदा नेहाने सासू सासऱ्यांना न जुमानता नरेशसोबत बाहेर जाण्याचे ठरवले. नेहा मग नरेशसोबत मार्केटमध्ये गेली. खूप विचार केल्यानंतर बाबांसाठी तिने एक छानसा अँड्रॉइड मोबाईल खरेदी केला. त्या काळात परिस्थिती नसतानाही बाबांनी सर्व मुलांना उत्तमरित्या शिक्षण दिले. त्यामुळे आज सर्वजण स्वतःच्या पायावर उभे आहेत. जुन्या रूढी परंपरांना बगल देत मुलींना त्यांच्या मनाप्रमाणे जगण्याची मुभा त्यांनी दिली नसती तर आज सर्वजण इतके सुखी आणि समाधानी जीवन जगू शकले नसते. नेहाचा आनंद गगनात मावत नव्हता. किती बोलू आणि किती नाही असेच झाले होते तिला. नेहाला असं भरभरून बोलताना पाहून नरेश देखील मनोमन सुखावत होता. उत्तम संस्कार आणि शिक्षण देऊन बाबांनी सर्व मुलांना घडवले. म्हणूनच बाबा देखील आता ह्या वयात छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद कसा देता येईल हाच विचार आता प्रत्येकजण करत होतं. नरेश आणि नेहा आनंदातच घरी परतले, पण दोघांशीही घरात कोणीच बोलले नाही. जाऊ दे, प्रत्येक वेळी आपण आपला स्वाभिमान बाजूला ठेवून सुख असो अगर नसो तरी सर्वांचे सर्व ऐकतो. पण थोडं जरी मनासारखं वागलं तर त्यांचे लगेच हे असे परिणाम दिसून येतात. म्हणूनच तुला सांगतो नेहा, आता तरी तुझा चांगुलपणा ठेव बाजूला. सर्वांचा विचार जरूर कर, पण त्याआधी स्वतःचाही थोडा विचार करत जा. अरे पण मी जर स्वतः कमावती असते तर मला कोणाची भीती नव्हती आणि तेव्हा मला कोणी काही बोललेही नसते. पण तुमच्या पैशातून माझ्या बाबांसाठी हे गिफ्ट घेतले हेच त्यांना पटलं नाही वाटतं. पण याच घरासाठी मी माझं करिअर पण सोडलं आहे हे का दिसत नाही कोणाला? आणि तू स्वतः तयार आहेस ना हे गिफ्ट घेऊन द्यायला. मग कोणाला काय प्रॉब्लेम असायला हवा? जाऊ दे, नको विचार करूस आता. जे झालं ते झालं. आज पहिल्यांदा नेहा इतकी व्यक्त होत होती. खरंच जेवढं जास्त आपण जगाचा विचार करतो तेवढंच जास्त स्वतःच्या दुःखाचे खरे कारण बनतो हे आता नेहालाही पटले होते. दुसऱ्या दिवशी नेहाच्या भावाने तिच्या सासऱ्यांना फोन करून
बाबांच्या 65ची कल्पना दिली आणि सहपरिवार कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती देखील केली. आता त्यांनाही नाही म्हणता येणे शक्य नव्हते. 2 दिवसांनी असणाऱ्या कार्यक्रमासाठी सर्वजण मग हजर झाले. मुलाने आणि मुलीने तसेच सुनेने मिळून वडिलांच्या 65चा सजवलेला हा सोहळा खरंच सर्वांना समाधान देऊन गेला. गोकुळासारखे भरलेले घर पाहून उपस्थितांच्या डोळ्याचे पारणे फिटले. बाबांचे औक्षण करून मुलांनी त्यांच्यासाठी आणलेले खास गिफ्ट त्यांच्या पुढ्यात ठेवले. लेकरांचे प्रेम पाहून बाबांच्या डोळ्यात आसवांची दाटी झाली. आज ह्या वयात मुलांचे प्रेमाचे 2 शब्दही महाग होतात. तिथे मात्र नेहाचे बाबा खूपच नशीबवान समजत होते स्वतःला. वस्तू किती महागड्या आहेत त्यापेक्षा मुलांचे त्यामागे दडलेले प्रेम मात्र स्पष्ट दिसत होते. प्रत्येक वस्तू ही रोजच आता बाबांच्या जवळ राहणार होती. याचेच त्यांना खूप मोठे समाधान वाटत होते. हा सर्व नेत्रदीप सोहळा पाहून नेहाचे सासू सासरे मात्र भारावून गेलेत. आजकाल कोण करतं आईबापासाठी एवढं सगळं, असा प्रश्न त्यांच्याही मनात अगदी सहज आला. पण त्यासाठी त्या व्यक्तीची देखील तितकीच पात्रता असायला हवी. नाहीतर आम्ही सतत एक पैसा जुळत बसलो आणि संसाराचा गाडा ओढता ओढता मुलांवर मात्र अन्याय करत राहिलो. खरंच खूप नशीबवान आहेत नेहाचे बाबा, ज्यांच्या पोटी ही अशी रत्न जन्माला आली आहेत. त्यातील एक रत्न आमच्याही घरी आले, पण आम्ही मात्र त्याला म्हणावे तसे नाही जपले. नेहाच्या प्रत्येक वागण्यातून तिच्या आईबाबांचे संस्कार दिसतात, पण आम्ही कधीच त्याला किंमत दिली नाही. आम्ही कधीच तिचे बाबा नाही होऊ शकलो. आज जर तिने तिच्या करिअरवर फोकस केले असते तर तिला असे लाचारासारखे मन मारून कधीच जगावे लागले नसते. एक सारा भूतकाळ नेहाच्या सासऱ्यांच्या डोळ्यासमोर उभा राहिला. हे सगळे सुरू असताना आम्हाला मात्र खऱ्या हिऱ्याची पारख झालीच नाही, याचीच खंत त्यांच्या मनात बोचत होती. पण त्याच क्षणी त्यांनी ठरवले, जे झाले ते झाले. यापुढे मात्र नेहाला त्रास होणार नाही असे अजिबात वागणार नाही. खरंच आजही अनेक ठिकाणी अशी परिस्थिती पाहायला मिळते. घरातील गृहिणीने नवऱ्याच्या कमाईतून महाराजांसाठी काही घ्यायचे ठरवले तर तिला खूप सुनावले जाते. हेच जर सून कमावती असेल तर तिला तिचे निर्णय घेण्याचे थोडेफार स्वातंत्र्य मिळते. पण सुनेने माहेरच्या लोकांसाठी केलेला खर्च सासरच्यांना पटेलच असं नाही, मग ती सून कमावती असो अगर नसो. थोडक्यात काय तर लग्न झाल्यावर सुनेने फक्त सासरच्या माणसांची मर्जी सांभाळायची. ती करतेही तसे, फक्त तिच्या चांगुलपणाचा फायदा घेतला जाऊ नये. तिच्याही मनाचा आदर व्हायला हवा. हो ना मित्रांनो, ही होती आपली आजची कथा. कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा किमती वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.